नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवूयात आपल्या सगळ्यांचा फेवरेट नाश्ता, इडली आणि चटणी. तर त्यासाठी घेतलेले आहेत आपण 3 ग्लास मी तांदूळ घेतलेले आहेत आणि पाऊण ग्लास मी उडदाची डाळ घेतलेली आहे. मी फुल ग्लास घेत नाही, 3च एक प्रमाण असतं, पण मी थोडीशी कमी घेते आणि त्याच्यामध्ये मेथीदाणे टाकलेले आहेत 1 चमचा. हे सगळं व्यवस्थित असं धुवून घ्यायचं, चांगलं 2-3 पाण्याने घ्यायचं. ही डाळ पण उडदाची चांगली धुवून घ्यायची, याला तर खूप पावडर असते. ते व्यवस्थित असं धुवून घ्यायचं आणि हे भिजत ठेवायचं आपण संध्याकाळपर्यंत. 4-5 तास पण जास्तच आहेत. आणि हे सगळ्याची मग भिजवून झाल्यानंतर पेस्ट करून घ्यायची, व्यवस्थित अशी मिक्स करून व्यवस्थित पेस्ट करून घेतली. आणि हे दोघांची सेपरेट भिजत घातलेलं आपण बघू शकता. आणि ही पेस्ट दोघांची एकत्र मिक्स करायची व्यवस्थित, एखाद्या स्पूनने वगैरे किंवा हाताने पण तुम्ही करू शकता. ती व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये आपण एक सिक्रेट टिप्स, की याच्यामध्ये आपण रात्रीच सोडा टाकायचा. याने बेटर एकदम मस्त असं फुलतं. सकाळी बघू शकता आपण, हे सकाळी मी आता खोलून बघितलेलं आहे कसलं फर्मेंटेशन झालेलं आहे या पिठाचं. व्यवस्थित असं फुगलेलं आहे हे पीठ व्यवस्थित. आणि याच्यामध्ये आता आपण मीठ ॲड करणार आहोत चवीपुरतं. आणि हे सगळं व्यवस्थित मिश्रण परत एकदा हलवून घ्यायचं. आणि हलवून घेतल्यानंतर इडलीच्या भांड्यांना आपण तेल लावून घ्यायचं. तेल लावून घेतल्यानंतर व्यवस्थित चोळून घ्यायचं, ते त्याला व्यवस्थित लावायचं, चिकटू नये इडली खाली म्हणून. आणि आपण ते आपले मिश्रण भरून घ्यायचं त्या भांड्यांमध्ये. आणि खाली भांड्यामध्ये आपण लिंबू टाकलेला आहे, का तर भांडं ते काळं होत नाही लिंबाच्या पाण्याने. बघू शकता कशी इडली झालेली आहे, चिकटली नाही आपल्या बोटाला, म्हणजे व्यवस्थित फुललेली आहे इडली. आहा, काय दिसते इडली, बघू शकता कशा पद्धतीने फुललेल्या आहेत इडल्या. भाजते पण भरपूर ही अशी इडली, हे करताना काढताना बघू शकता कशा निघालेल्या आहेत आपल्या इडल्या. व्यवस्थित अशा फुललेल्या आहेत आणि छानपैकी अशा इडल्या आपल्या तयार झालेल्या आहेत. वाव, मस्त झालेल्या आहेत इडल्या. तर या मग खायला. चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला प्लीज लवकर सबस्क्राईब करा.